इराण अमेरिका युद्ध थांबलं. इराणनं आणलं अमेरिकेला गुडघ्यावर. कोणत्या अटींवर झाला 2 आठवड्यांचा युद्धविराम? अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं इराण विरोधात युद्ध छेडलं. त्यामुळे जगात महायुद्ध भडकण्याची चिन्ह निर्माण झाली होती. इराणनं हुर्मुझ सामुद्रधुनी रोखून जगाचीच नाकेबंदी केली. मात्र अखेर अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीनं 2 आठवड्यांची युद्धबंदी जाहीर करण्यात आली. त्यासाठी इराणनं अमेरिकेपुढे 10 अटी ठेवल्या आहेत. या अटींवर अमेरिका झुकल्यानंच युद्धबंदी झाल्याचा दावा इराणनं केला. मात्र हे युद्ध कसं थांबलं त्याची ही इनसाइड स्टोरी पहा. युद्ध सुरू झाल्यापासून इराणचं नेतृत्व संपवलं, इराणचं सैन्य संपवलं, शस्त्रसाठा संपवला अशा वल्गना करणाऱ्या ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठी आठवड्याभराची मुदत दिली होती. आणि त्याच दरम्यान हुर्मुझ खुली करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीन आणि रशियानं व्हेटो वापरला. त्यामुळे अमेरिकेची कोंडी झाली. आता नाचक्की टाळण्यासाठी इराणला दिलेली मुदत संपण्याआधीच ट्रम्प यांनी फोन फिरवला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याशी. डेडलाईनच्या 3 तासांपूर्वी त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंशीही चर्चा केली. दुसऱ्या बाजूला मुनीर यांनी इराणी लष्करासोबत चर्चा केली आणि इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा ट्रम्प यांच्या पुढे ठेवला. त्यानंतर अखेर या अटींवर सहमती दाखवत ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याची घोषणा केली. आधी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यानंतर इराणनं युद्धबंदीची घोषणा केली आहे. मात्र अमेरिकेनं पुन्हा कुरापत केली तर द्वेषानं उत्तर देणार असं इराणनं स्पष्ट केलंय. आता मध्य पूर्वेतील युद्ध थांबलं असलं तरी महासत्ता अमेरिका बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे इराणनंच हे युद्ध जिंकल्याची चर्चा आहे. आता 10 एप्रिलला कुरापतखोर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मध्यस्थीची चर्चा होणार आहे. मात्र याआधी ज्या पद्धतीनं अमेरिका इस्रायलनं कतारमध्ये चर्चेची फेरी सुरू असतानाच इराणवर हल्ला केला, याच पद्धतीनं अमेरिका आणि इस्रायल दुबळ्या पाकच्या मध्यस्थीनं पुन्हा इराण विरोधात कुटील डाव टाकणार की अनेक दशकांपासून आखाती देशात सुरू असलेला युद्धाचा फडका भिजून शांतता निर्माण होणार याकडेही जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.